सिंधुदुर्गात दमदार पाऊस आतापर्यंत झाला आहे, त्यामुळे पाण्याच्या साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 मध्यम प्रकल्पांपैकी 2 मध्यम प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे, तर जिल्ह्यातील 13 छोटी धरणे जी आहेत ती 100% भरून गेलेली आहेत. जूनपासून आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ सरासरी 1500 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. खरं तर दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. यंदा दमदार पाऊस लागला आहे, त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये सर्वत्र वाढ झालेली दिसते आहे. नदी नाले, छोटी धरणं, लघु मध्यम प्रकल्प सगळे जे आहेत ते भरून गेलेले आहेत. एकूणच आत्ता आपण ज्या देवघर धरण प्रकल्पामध्ये आहोत, हा धरण प्रकल्प मध्यम प्रकल्पामध्ये मोडतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 मध्यम प्रकल्प आहेत, त्यापैकी 2 मध्यम प्रकल्प देवघर आणि कोर्ले यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.